बुलडाणा शहरात आणि परिसरामध्ये ज्यांच्या राजाश्रयाने अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी वाढलेली आहे, त्यांनीच आता त्याविरोधात आंदोलन करावं हे अतिशय हास्यास्पद आहे. आम्ही तर वारंवार हे सांगत आलो की केवळ बुलडाणा जिल्हाच नाही तर राज्यभरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. राज्यात अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. परंतु आता भारतीय जनता पक्षाला त्यांच्या मित्र पक्षानेच घरचा आहेर दिलेला आहे. निदान आता तरी काही ना काही या सगळ्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. परंतु हे करत असताना कधी नव्हे ते या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे काही हितसंबंध तर दुखावले गेले नाहीत ना, आणि त्यामुळे त्यांना आंदोलन करावं लागतंय का, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. प्रामुख्याने या आंदोलनासाठी विशेष परवानगी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला मुभा देण्यात आली का, हे सुद्धा या बुलढाण्यातील जनतेला सांगितलं गेलं पाहिजे. कारण याआधी कुठलेही आंदोलक असतील तर त्यांना आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परवानगी दिली जात नाही, दिली गेलेली नव्हती. आजही अनेक आंदोलक हे जिजामाता प्रेक्षागार बुलडाणा इथे चिखल पाण्यामध्ये, पावसामध्ये आंदोलन करीत आहे आणि असं असताना दुसऱ्या बाजूला केवळ सत्ताधारी पक्षाची लोक आहेत, म्हणून त्यांना विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परवानगी देण्यात आली आहे का, हा सुद्धा जनतेचा प्रश्न आहे.